नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करत विधान भवनासमोरच असलेल्या मरियम झोपडपट्टी नगरवस्तीमध्ये जे आहे ते जवळपास 2 किलोचा जवळपास जे आहे ते गांजा या ठिकाणी पकडलेला आहे। आणि बघू शकतो की या पद्धतीने अगदी विधान भवनाच्या लगतच जे आहे ते ही वस्ती आहे। आणि 2 दिवसापूर्वी या ठिकाणी अधिवेशन पार पडलं, संपूर्ण मंत्रालय जे आहे ते या ठिकाणी होतं। मात्र आता याच विधान भवनाच्या अगदी लगतच असलेल्या वस्तीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गांजा जे आहे ते सापडले आहे। आता सध्याला या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून एकूणच घराची झाडाझडती घेतली जात आहे आणि किती एकंदरीत साठा जे आहे ते या ठिकाणी आढळून आलेलं आहे याची एकंदरीत जे आहे ते मोजमाप जे आहे ते काट्याच्या माध्यमातून केलं जातं। या पद्धतीने घराची एकंदरीत उकल आता पोलिसांच्या माध्यमातून करून अजूनही काही माल घरामध्ये आहे का याची संपूर्ण चौकशी केली जाते। या ठिकाणी जर पाहिलं तर या पद्धतीने पथक एकूणच संपूर्ण मालाची जे आहे ते या ठिकाणी वजन या ठिकाणी एकंदरीत करत आहे, किती माल आहे, कोणता माल आहे याची सगळी जे आहे ते चौकशी या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून पूर्ण टीम पूर्ण पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। अगदी मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या अगदी समोरच त्या समोरच्या भागाला जर पाहिलं तर या ठिकाणी विधान भवन आहे आणि याच ठिकाणी हिवाळी अधिवेशनाचं आठवडाभराचं जे आहे ते पूर्ण मंत्रालयाचं कामकाज याच ठिकाणी चालू होतं आणि त्या दरम्यान जे आहे ती धडक या ठिकाणी कारवाई पोलिसांच्या माध्यमातून एकंदरीत केली गेल्याने एकच खळबळ जे आहे ते या परिसरामध्ये जे आहे ते उडालेलं आहे। आता सध्याला अजूनही जे आहे ते तपास आणि घराची चौकशी जी आहे ती पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी केली जात आहे। आणि या ठिकाणी जर पाहाल तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि एकूणच जो काही मुद्देमाल या ठिकाणी सापडलेला आहे त्यांना त्याची संपूर्ण या ठिकाणी वजन केलं जातं आहे आणि एकंदरीत हा माल आता जप्त केला जाणार आणि त्यानंतर जे आहे ते याच्यावरती नेमकी काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आपण त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, काय सांगाल सर, या ठिकाणी धडक कारवाई केलेली आहे, नेमकं किती माल जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला साठा या ठिकाणी सापडलेला आहे? मरियम झोपडपट्टी मिठानीम दर्गाच्या समोर या ठिकाणी गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन केले डॉग स्क्वॉड आणि पथकासह। तर आम्हाला 2 घरामध्ये एक महिला जी विक्री करताना तसेच एक पुरुष हे त्याची डिलिव्हरी घेताना मिळून आलेले आहे। तसेच त्यांच्याकडे तपास केला असताना त्यांना जो हा गांजा पुरवठा करणारे आहे त्या दोघांचे नावसुद्धा निष्पन्न झालेले आहे। अशा प्रकारे 4 आरोपी विरुद्ध या ठिकाणी कारवाई सुरू आहे। काय पुढील कारवाई असणार? यामध्ये एकूण सध्या आम्हाला 2 किलो गांजा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। याची फॉरवर्ड लिंक हा कुठून येत आहे याबाबत अधिक तपास करून पुढील अधिक कारवाई आम्ही करत आहोत। अजूनही घराची झडती सुरू आहे, अजूनही काही माल यामध्ये सापडण्याची शक्यता आहे? सध्या आम्ही गुन्हा दाखल करायची प्रोसिजर सुरू आहे आणि सर्चिंग सुरू आहे। आजूबाजूच्या एरियामध्ये पूर्ण झोपडपट्टी कोमिंग ऑपरेशनद्वारे आम्ही सर्च करत आहोत। नक्कीच आपण पाहू शकतो की पोलिसांच्या माध्यमातून कोमिंग ऑपरेशन या ठिकाणी राबविण्यात आलं, जवळपास 2 किलो गांजा या परिसरामध्ये सापडले आहे आणि अजूनही सर्च ऑपरेशन पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। त्यामुळे अजूनही काही मुद्देमाल सापडण्याची शक्यता आहे आणि जे काही आरोपी असतील त्यांच्यावरती आता कारवाई केली जाणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।